सोलापुरातील भवानीपेठ डोरगल्ली येथील पालिका मुलांची मराठी केंद्र शाळा क्रमांक 2 येथे सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। याप्रसंगी पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, उद्योजक सुरेश बिद्री, समाजसेवक रवींद्र रच्चा, परिचारिका मालन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले। यानिमित्त शाळेच्या प्रांगणात आकर्षक व नयनरम्य रंगावली साकारण्यात आली होती। प्रवेशद्वारासमोर फुलांची तोरण बांधून रंगीबिरंगी फुग्यांची सजावट लक्षवेधक होती। शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला। मोफत मुलांना बस सेवा आहे, कारण आमची मुलं रोज बसतीच येतात। मडे वस्ती, गुजर वस्ती, वैद्य वस्ती या भागातनं ही मुलं बसनं आपण इथपर्यंत आणतोय। आणि वह्यांचंही वाटप बिद्री सरांनी मला आता शब्द दिला की मी वह्या सुद्धा त्यांच्यातर्फे त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ते वह्या वाटप करतात आणि ते वह्या सुद्धा आपल्या मुलांना त्यांच्याकडून मिळणारच आहेत। त्याबद्दल मी त्यांचेही पहिल्यांदा आभार मानते। आणि सर आपण वारंवार आम्हाला सगळं सहकार्य करत असतात। फक्त पाटील सरांना विनंती की फक्त आमची शाळा कशी टिकून राहील याकडे आपण जरा आम्हाला सपोर्ट करावा आणि लक्ष द्यावं, कारण जर हे सगळं खासगी शाळेत गेलं तर मला माझी शाळाच बंद व्हायला वेळ लागणार नाही। मान्यवर प्रमुख अतिथींचा शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या जीवनात प्रगती करावी असे आवाहन समाजसेवक सुरेश बिद्री यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले। विद्यार्थी सगळे मिळून आपण आई वडिलांचं नाव कसं कमवतो ते सगळेजण आई वडिलाला सांभाळायचं काम तुमचं आहे पुढं, आणि आई वडील तुम्हाला एवढं लहानाचं मोठं करतील आणि अभ्यासाने चांगलं ध्यान देऊन काय तर काम होऊन दाखवायचं मोठं आपण अधिकारी म्हणा, पोलीस डिपार्टमेंट म्हणा, चांगले शिकले तर आपण पुढे जाऊ शकतो। जे चांगलं शिकेल तेच पुढे जाणार आहे असं सध्याला परिस्थिती आहे। शिक्षण हे महत्त्वाचं आहे। पहिला आम्हाला शिक्षण मिळालं, आम्ही पहिल्या शिक्षण लय कमी झालं माझी आता इच्छा आहे की पोरं एकदम चांगलं शिक्षण घ्यावं हेच माझं सगळ्यांना विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपले व शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन माजी पालिका सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले। माझं वडिलांवर विचार मी पण नाही, शाळा असा आहे आमचे वडील कमी शिकून गणितामध्ये फार हुशार आहे। म्हणजे 2 नंबर शाळा हे शिक्षणाचं माहेरघर पुन्हा म्हणतात ना, हे सोलापुरात आमचं मनप्पा शाळेत, कारण आमची परिस्थिती फार हालाकीची होती। आमचे आजी आजोबा हे कर्नाटकवरून आलेले होते, वडील शिक्षक काय माहीत नव्हतं, पण आजीनं आमच्या या 2 नंबर शाळेत 1ली ते 7वीपर्यंत आमच्या वडिलांना या ठिकाणी शिकण्यासाठी घातले। पण आमचे वडील चांगलं शिकले, परंतु मी बघत होतो आमच्या वडिलाला एवढं ह्याच्यामध्ये म्हणजे 10वी शिकलेत, आमच्या वडिलाचं गणित काय एवढं चांगलं आहे। आमचं वडील म्हणलं अरे त्यावेळेचं शिक्षणच वेगळं होतं, तुम्ही शिकायचं कमी आणि फिरायचं जास्त आहे, म्हणून मला शिक्षणामध्ये छंद होतं, म्हणून मी शिकत होतो, मी शिकलो। मला अभिमान वाटत आहे माझे वडील या 2 नंबर शाळेत शिकलेले आहेत। मी अनेक वेळा या ठिकाणी येऊन गेलेलो आहे। या 2 नंबर शाळेत शिकलेले आमच्या वडिलांचे मित्र, माझे मित्र जे कोणी आहेत ते सर्व चांगले चांगल्या हुद्द्यावर आहेत। पहिल्यांदाच बघाल तो आमच्या नातू आणि नातींना त्यांनी तयार कराले आणि कपडे वगैरे नवीन नवीन घालून त्यांना कुणाला का तर कपडे नसतील तर त्याचं तेल पील लावून त्यांना काय करायचं ते सजावट करून त्या शाळेला पाठवायचं काम आज पहिल्या दिवस असल्यामुळं बोलले। आमच्या 2 नंबर शाळेचे मुख्याध्यापिका आमचे जाधवताई आणि सर्व स्टॉफ माझ्यासारख्या आजारी पडलेल्या माणसाला या ठिकाणी आमच्या मुलांचं विद्यार्थी आणि विद्यार्थींचं या ठिकाणी यशोचित काय तर 2 गोष्टी सांगितलं पाहिजे। मी ताईला आणि आमच्या या 2 नंबर शाळेच्या स्टॉफच्या सर्व विद्यार्थी आणि गुरुजन वर्गांना सांगतो की माझं वडील या शाळेत शिकलेलं आहे। माझं वडिलांवर विचार मी पण नाही, शाळा असा आहे आमचे वडील कमी शिकून गणितामध्ये फार हुशार आहे। म्हणजे 2 नंबर शाळा हे शिक्षणाचं माहेरघर पुन्हा म्हणतात ना, हे सोलापुरात आमचं मनप्पा शाळेत,
कारण आमची परिस्थिती फार हालाकीची होती. आमचे आजी आजोबा हे कर्नाटकवरून आलेले होते. वडील शिक्षक का नाही माहीत नव्हतं. पण आजीनं आमच्या या 2 नंबर शाळेत 1ली ते 7वीपर्यंत आमच्या वडिलांना या ठिकाणी शिकण्यासाठी घातले. फार आमचे वडील चांगलं शिकले. परंतु मी बघत होतो आमच्या वडिलाला एवढं ह्याच्यामध्ये म्हणजे 10वी शिकलेत. आमच्या वडिलाचं गणित काय एवढं चांगलं आहे. आमचे वडील म्हणलं अरे त्यावेळेचं शिक्षणच वेगळं होतं. तुम्ही शिकायचं कमी आणि फिरायचं जास्त आहे. म्हणून मला शिक्षणामध्ये छंद होतं. म्हणून मी शिकत होतो. मी शिकलो. मला अभिमान वाटत आहे माझे वडील या 2 नंबर शाळेत शिकलेले आहेत. मी अनेक वेळा या ठिकाणी येऊन गेलेलो आहे. या 2 नंबर शाळेत शिकलेले आमच्या वडिलांचे मित्र, माझे मित्र जे कोणी आहेत ते सर्व चांगल्या चांगल्या हुद्द्यावर आहेत. काही IPS अधिकारी आहेत, काही IAS अधिकारी आहेत, काही डॉक्टर झालेत, काही इंजिनियर झालेत. असं काय आमच्या शाळा कोण नाव ठेवत असेल तर ते बरोबर नाही आहे. कारण या सोलापुरात सर्वात चांगलं जर शाळा कुठलं असेल या आपल्या भागातलं आपलं मनपा शाळा नंबर 2 त्यावेळी 5, 16, 32 असं 4 शाळा होते. या शाळेच्या आवारामध्ये चांगलं शिस्तप्रिय शाळा म्हणून आमच्या वडिलांच्या टायमाला शिकलेलं शाळा म्हणून ज्याने घडलेले विद्यार्थी आमचे वडील आम्हाला घडवलं आहे. आम्ही नगरसेवक झाला म्हणजे फार मोठं नाही आहे. तुम्ही 100 विद्यार्थीमध्ये कुणीही नगरसेवक होऊ शकते. नगरसेवक पद मोठं नाही. नगरसेवक आता आमचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील त्यांनी 1ली पण शिकले नव्हते. त्यांनी राज्याचं मुख्यमंत्री झाले. मी स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो, विरोधी पक्ष नेता झालो, सभागृह नेता झालो, जिल्हा नियोजन समितीमध्ये काम केलो, स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो. परंतु मी पण 10वी नापास आहे. 10वी नापास किंवा पुढारी झालेले फार मोठे नसते विद्यार्थी बंधूंनो. कारण ह्याच्यापेक्षा तुम्ही IPS IAS अधिकारी व्हा, चांगलं शिका, आई वडिलांचं नाव करा. आमच्या शाळेचं हे कुठलं शिकलेलं विद्यार्थी आहे आम्ही कुठलं विचारलं म्हातारपणे अण्णा मी तुमच्या 2 नंबर शाळेत शिकलेला आहे. तुम्हाला आम्ही जसं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आम्ही सरूट ठोकतो त्याप्रमाणे आमच्या आयुक्ताला, कलेक्टरला, आमच्या मंत्री लोकांना तसं तुम्हाला आम्ही सरूट टेकलं पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही खेळण्यासाठी संधी काही देतातच पण शिक्षणाकडे जास्त लक्ष द्या. ज्यात शिका. आई वडील जर तुम्हाला गरीब आहेत, शिकवण करत नसतील, शिक्षक म्हणजे तरी जाऊन कामाला जात असतील, तुम्ही मात्र शिका. शिकल्यानंतरच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय किंवा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेब आज जगात मोठे माणूस आहेत. तुम्ही बाबासाहेबांचं अनुयायी म्हणून त्यांच्या ह्याच्यावर तुम्ही काम करू शकता. म्हणून आपण चांगलं काम करावं. काही महानगरपालिकेचं कुठलंही काम तुम्ही मला सांगा. मी नगरसेवक असू दे नसू दे मी तुमचं काम करायला तयार आहे. कारण हे सर्व विद्यार्थी माझ्या झोपडपट्टी एरियातले गरीब आई बापाचे लेकरं आहेत. हे लोक शिकून जर मोठं झाले तर आम्हाला तुम्हाला फार मोठा अभिमान वाटणार आहे. म्हणून मला कळकळीची विनंती करायची आहे. आज पहिल्या दिवसाला कसं तुम्ही हजर आहात तसं कायम शाळेत जो दिवशी सुट्टी असते त्या दिवशी सुट्टी करा. काही न तुम्हाला शिक्षण देता तुम्हाला या ठिकाणी खेळाडूंना क्रीडांगणासाठी या ठिकाणी तयार आहे. तुम्हाला कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल काय खेळात असेल ते साहित्य सांगा. मी आहेच आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था मुंडे मॅडम, फराना तांबोळी मॅडम, रीना लोंढे मॅडम, मिलिंद खंदारे सर, मालाबाई निचळबाई, विलास पेटकर, आशा वर्कर, अंबिका बंडगर, अंगणवाडी सेविका सारिका शेंडगे यांनी मोलाचे योगदान दिले.